सर, महत्वाचे विधी झालेले आहेत. आता आपण मंगलाष्टकांचा विधी करणार आहोत. सगळ्यांना अक्षता वाटून घ्या. हा अपी अक्षता. मी का? स्वानंदी आली नाहीये का अजून? दिसते का ती तुला इथे? नाही ना? मग वाट ना तू सगळ्यांना अक्षता. अजय तिला सांगू नकोस. नारायण, नारायण. समोर बघतोयस ना, आपल्याच कुटुंबातल्या लोकांना स्वानंदीचं नसणं कसं वाटत असेल. लोक कुजबुजतायत रे. इथे तर बाहेरून आलेले पण पाहुणे आहेत. ते काय विचार करत असतील. बाकी सगळ्या अपेक्षा संपून गेल्यात. आता स्वानंदीच्या हातून फक्त अक्षता तेवढ्या पडाव्या, बस. बाकी काय नको. प्लीज एकदा फोन करून बघ ना. मी आता काय करू? कुठे जाऊ? मी गावी अशी गेले तर घरातले काय बोलतील अहो मला? माझी माझी आजी तर या धक्क्याने मरून जाईल आणि मी तर जगूच नाही शकणार वहिनी. एकतर माझं लग्न झालं नाहीये आणि मी असं बाळ घेऊन गेले तर गावातले काय म्हणतील, काय करतील ते माझं? मी एकटीने हे सगळं कसं निस्तारू? ओके, आपण मार्ग आपण ह्याच्यातनं मार्ग काढूया. काहीतरी एक आपण लग्न लावून देऊया तुझं. ते शक्य नाहीये, ते शक्य नाहीये, ते शक्य नाहीये, ते शक्य नाहीये. का? कारण माझ्या मुलाच्या लग्नाच्या आड आलीस तर याद राख, त्याच्या इतकं वाईट कोणी नसेल. जाताना मागच्या दाराने निघायचं. कोणाच्याही नजरेस पडायचं नाही. एक मिनिट थांब. शिंगी, जबरदस्ती केली आहे का तुझ्यावर कोणी? हे सगळं जे झालंय ते तुझ्या इच्छेने झालंय ना? मग काय? का लग्न होऊ नाही शकत तुझं? हे बघ, हे जे काय झालंय यानंतर मी हँडल करेन सगळं. मी बोलीन. तुमचं लग्न होणं गरजेचं आहे. आता ते होणं शक्य नाहीये वहिनी. का नाही होणार आहे? कारण आज या बाळाच्या बाबांचं लग्न होतंय, लग्न होतंय, लग्न होतंय, लग्न होतंय. शंका होती मला, फक्त शंका वाटत होतं असं. पण अच्छू म्हणे, हा अच्छू म्हणे, हा.